पुणे विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये मोठा ड्रामा। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीत नाराजी। काकडेंसह सुनील टिंगरेंनीही भरला उमेदवारी अर्ज। महायुतीत 17 पैकी 9 जागांवर बंडखोरी। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी दावा करणारे शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे ऐनवेळी घुंजाव। महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू। शिंदेंचा ममता बॅनर्जी होऊ शकतो, सत्तारांचा भाजपवर निशाणा। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारचा मोठा निर्णय। एसटी महामंडळाच्या धर्तीवर पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार। अहिल्यानगर पालिकेच्या उद्यानात महिलांचा नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल। महिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत जागेचं शुद्धीकरण। विषारी दारूकांडातील आरोपींना घेऊन CIDचं पथक फुगेवाडीत आल्यानं तणावपूर्ण वातावरण। चप्पल, दगड, सिमेंट ब्लॉक घेऊन नागरिक सरसावले। CID पथकानं वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला। MIM नगरसेवक मतीन पटेलची तब्बल 7.5 तास चौकशी। फॉरेन्सिक टीमकडून प्राप्त मोबाईलच्या क्लोन डेटाच्या आधारे चौकशी। निदा खानशी कॉल, संवाद, संपर्क साखळी आणि आर्थिक व्यवहारांबाबत घेतली सखोल माहिती। मुंबईत पुढील 2 दिवस पावसाची शक्यता। आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता। दोन 3 दिवसात केरळमध्ये दाखल होणार मान्सून। 7 जूनपर्यंत कोकण गोव्यात विजांसह पावसाची शक्यता, तर उद्यापासून विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। हिंगोलीत पावसामुळे शेतांमध्ये पाणी, तर परभणीत रेल्वे स्थानकावरील पत्रे उडाले आणि बारामतीमध्ये गारपीट झाल्यानं फळबागा आडव्या। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला। तलावातून मुंबईला होणारा पाणी पुरवठा बंद। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 15.57% पाणी। शिर्डीत हायटेक भिकारी। गळ्यात QR कोड अडकवून ऑनलाईन भिकेची मागणी। सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल। दिव्यांग तरुण वृद्ध महिलेच्या मदतीनं मागतोय भिक्षा। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात येणार। 6 जून रोजी अभिजित दिपके दिल्लीला जाणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी येत असल्याची माहिती। लेबनॉनमध्ये कोणतेही लष्करी सैन्य पाठवले जाणार नाही। नेतन्याहू आणि हिजबुल्ला सोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प यांची घोषणा। गोळीबार थांबवण्यास हिजबुल्लाची सहमती, ट्रम्प यांची माहिती।